गुड इव्हनिंग गाईज, मी छाया वाकचोरे डिस्टन्स ट्रॅव्हलर मधून. आज मी एवढ्या पावसातून मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टला पोहोचलेली आहे. आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 7:45 आणि आजपासून माझी सोलो ट्रिप चालू होते. तर मी चालले ट्रिपसाठी मलेशियाला. आज मुंबईमध्ये खूप पाऊस असल्यामुळे खूप साऱ्या फ्लाईट डिले झाल्यात, अर्ध्या फ्लाईट कॅन्सल झाल्यात, पण आमची फ्लाईट ऑन टाइम आहे. इंडिकेटरवर समोर लावलेली आहे. बाय. आता 8 वाजून गेलेले आहेत आणि आता आम्ही एअरपोर्टमध्ये एंट्री घेतलेली आहे आणि आता आम्ही सगळेजण चाललेलो आहे चेकिंगसाठी. हॅलो गाईज, आता आमचं चेक इन पण झालं, सिक्युरिटी चेक पण झालं. आता फ्लाईट आता 1-1.5 तास आहे अजून फ्लाईटला. तर आम्ही आता इकडे फिरतोय. खूप पाऊस असल्यामुळे फ्लाईट आमची थोडी डिले झालेली आहे. त्यामुळे आता कधी टेक ऑफ घेईल ते आम्हाला माहिती नाही. हा सगळा आमचा मलेशिया टूरचा ग्रुप आहे. हेमंत सर उनका फॅमिली. हाँ, दुबई का डाला है ना सबका. हाँ, ये गणेश सर, दुबई वाले गणेश सर. सर ने देखा रहेगा, गणेश सर ने. बाय बाय बाय. चलो अभी हम लोग का सब हो गया, इमिग्रेशन, सिक्योरिटी, चेक इन. अभी हम लोग फ्लाइट पे जा रहे हैं. मराठीतून हिंदी झाली. आता आम्ही फ्लाईटमध्ये चाललो आहे सगळे. आमची फ्लाईट लागली एवढ्या पावसातून, पण टायमावर आहे सगळी. ही आहे सुजाता, ही आहे मिलू. हाय गाईज. हे पण आपल्याबरोबर येतात आहे मलेशिया. किधर है अपना? आगे आगे चलो. 18 है, 19. है अभी हम फ्लाइट. चलिए यही है अपना. ये देखिए मेरा इधर है. ए डी इधर है मेरा. ई डी हमारा इधर है. ई डी. फायनली 11:15 आमच्या फ्लाईटने टेक ऑफ घेतलेलं आहे आणि फायनली आम्ही निघालेलो आहे आता मलेशियाला. आणि आता 12 वाजता आमच्याच ग्रुपमधल्या 3 मेंबर्सचे बर्थडे आहेत. तर आम्ही आता 12 वाजता इथे फ्लाईटमध्येच केक कटिंग करणार आहोत. अरे वो केक गिर रहा है ऐसा दिखाओ. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे डियर नीता कृष्णा शेरगावकर मैडम. हैप्पी बर्थडे 3 of you. लकी वन्स. आता रात्रीचे 1 वाजून गेलेले आहे आणि डिनर आमचा आत्ता आलेलं आहे. तर आता आम्ही डिनर करून घेतो आणि नंतर मग झोपून घेतो, कारण पूर्ण नाईट आमचं फ्लाईटमध्येच जाणार आहे. तर आता आपण अर्ली मॉर्निंग मलेशिया एअरपोर्टला भेटूया. गुड नाईट गाईज. इथे आपण डिटेलमेंटसाठी आलोय, मग पैशातच बोलायचं. काउंटर, ट्रांसफर काउंटर. गुड मॉर्निंग गाईज. मलेशियन टाइम नुसार आता सकाळचे 7:30 झालेले आहेत
आणि आम्ही मलेशिया एअरपोर्टला पोहोचलेलो आहे. आणि आता आमचं अजून इमिग्रेशन, सिक्युरिटी चेक वगैरे सगळं बाकी आहे. तर आम्ही आता ते प्रोसेस कंप्लीट करून घेतो आणि नंतर आमची स्टार्ट होणार आहे मलेशिया ट्रिपची जर्नी. आता आम्ही आहोत मलेशियन एअरपोर्टच्या अरायवलला. आता इथून आम्हाला जायचं आहे दुसऱ्या टर्मिनलला आणि तिथे जाऊन आमचं सिक्युरिटी चेक, इमिग्रेशन वगैरे होईल. तिथेच आमचं लगेज पण आहे आणि त्यानंतर मला एक सिम कार्डसुद्धा घ्यायचं आहे, मलेशियन सिम कार्ड, आणि ते एअरपोर्टमध्येच मला स्वस्त पडेल. तर आता मी बघते आता इकडे कुठे मिळतं ते. चलो बैग लेना है. चलो पहले इमिग्रेशन हाँ. फिर कार्ड. आ जाओ बैठ जाओ, हम लोग तो खड़े रहे. आता आम्ही थोड्याच वेळात टर्मिनल 2 ला पोहोचू आणि तिथे आमचं आता लगेज वगैरे कलेक्ट झाल्यावर आमची जर्नी स्टार्ट होईल. आणि आम्ही सर्वात आधी आता मलेशियामध्ये जाणार आहोत, जेंटिंग हायलँड्सला. तर आमच्या बस एअरपोर्टच्या बाहेर आलेल्या आहेत. तर आमचे सगळे प्रोसेस वगैरे झाले इकडचं की आम्ही त्या बसने जाणार आहोत जेंटिंग हायलँडला. मलेशियाचा विजा सध्या फ्री असल्यामुळे आम्हाला विजाच्या लाईनला जायचं नव्हतं, पण आम्ही आता समोरच इमिग्रेशन चालू आहे आणि त्या इमिग्रेशनच्या लाईनला जातोय. लाईन खूप आहे, तर आम्ही आता इमिग्रेशनसाठी लाईनमध्ये उभे राहतोय. आणि कुठल्या पण इंटरनॅशनल कंट्रीला आलो की मस्ट असतं इमिग्रेशन करणं. आता आमच्या सगळ्यांचं इमिग्रेशन झालेलं आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे लगेज कलेक्ट करायला. चल. आता आमचं लगेज वगैरे कलेक्ट करून झालेलं आहे आणि मी सिम कार्ड सुद्धा एअरपोर्टमधूनच घेतलेलं आहे. आणि मी सेलकॉम कंपनीचं सिम कार्ड घेतलं आहे. त्यामध्ये मला 85 GB डेटा मिळाला आहे आणि 1 मंथची व्हॅलिडिटी आहे त्यामध्ये. आणि ते मला 39 रिंगिट्सला पडलं आहे. आणि 85 GB डेटा हा मला 6 डेजसाठी खूपच ओके आहे. इथे 2-3 प्रकारच्या कंपन्यांचे सिम कार्ड मिळतात, पण सेलकॉम कंपनीची सर्व्हिस आहे खूप चांगली आहे. तिचा स्पीड पण चांगला आहे, त्यामुळे मी सेलकॉमचं सिम कार्ड घेतलंय. आणि तुम्ही पण कधी आलात तर एअरपोर्टमधूनच सिम कार्ड घ्या आणि तिथे वेगवेगळ्या पॅकेजचे सिम कार्ड आहेत, जे तुम्हाला परवडेल ते तुम्ही घेऊ शकताय. अरे संदीप सर. आमच्या बस आहेत. कौन से बस में जाना है?
या सगळ्या बस आमच्या टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या आहेत आणि ही जी फर्स्ट नंबरची बस आहे ही आमची आहे. आता मी त्याच्यामध्ये बसायला जातो आणि आता ह्या बसने आम्ही जाणार आहे जेंटिंग हायलँड्सला आणि जेंटिंग हायलँड्सला जायला आम्हाला 4 ते 5 तास लागणार आहे. पण त्या अगोदर आमचं ब्रेकफास्ट आणि लंच ऑन द वेच होणार आहे. क्रैम बोलते हैं ना, इधर जा रहे हैं. अपने सामान रखे देखो सब लोग बराबर. बहुत सारा खाता है. 1 2 3 मेट्रो जा रहा है. ये बोरीवली का मेट्रो है. तो यहाँ से ही जाएंगे ना हम. 4 डब्बा ही है उसमें, घोड़े का मुंह लगा हुआ है. पनिशमेंट बैग उठाओ. सुजाता पुढे बसली का? तर एअरपोर्ट ते जेंटिंग हायलँडची जी जर्नी आहे मी तुम्हाला ती पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन. तर माझा पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता आम्ही निघालेलो आहे जेंटिंग हायलँड्सला. तर त्याचा जो पुढचा व्हिडिओ असेल माझा तो नक्की आवर्जून पहा. धन्यवाद मंडळी.